जाते तुम्ही जा जा, तुम्हाला लय कळते, जा तुम्ही. मला कळालं असतं तर मी तुमच्या संग लग्न केलं असतं का? हा, कायच करावं बा, मिनटाला तुमच्या संग लग्न केलं असतं का? तुमच्या संग लग्न केलं असतं का? अहो तुम्हाला काय एखादा कलेक्टर भेटला असता का? हा, तुमचं दोघं भांडणं करू नका बरं आता. बाबा तुम्ही यायले का नाही, कसं काय मग सांगा बरं एकदा. यायलो म्हणलो ना रे, चल. गुरुजी, तुम्ही माझ्या पोराले मारलंच कसं? कसं म्हणजे? नाही, कसं मारलं? कसं मारलं? इकडे रे, जरा अलीकडे. असं मारलं. पुन्हा एकदा मारलं म्हणजे? अहो कसं म्हणजे कशामुळे मारलं तुम्ही माझ्या पोराले? हा, कशामुळे मारलं? बिलकुल अभ्यास करत नाही. जनरल नॉलेजचे, सामान्य ज्ञानचे प्रश्न विचार, त्याला एकही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. आलं का तुमच्या लक्षात? हा, निव्वळ टुकारपणा करते, निव्वळ टिंगलटवाळी करते, अभ्यासाच्या मायचा पत्ता नाही. त्याला जरा सांगा, जरा समजून जरा. नाही पण तुम्ही त्याला प्रश्न बी अवघड विचारले म्हणे. माणसाच्या डोक्यावर केस किती असतात, 100 कौरवाचे नावं सांगा. आ नाही, तुम्ही तुमचे त्या मॅडमचा ताव तुम्ही माझ्या पोरावर काढता का? तुम्हाला माहिती आहे ना जी आर काय आहे? लेकरायला मारायचं नाही असा जी आर आहे. म्हणजे तुम्ही मला भांडाय आले का? नाही 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 नाही, भांडाय नाही आलो मी, तुम्हाला विचाराय आलो. बाबा पुन्हा सर म्हणले, असे सरपंच किती पाहिले म्हणले मी. हा, लय सरपंचानं म्हणजे मायामुळे राजीनामा दिला म्हणले. हा, तू मुका बसता का? 2 मोठे माणसं बोलायला पचर पचर मदत बोलायची काय गरज आहे तुला? तू शाळा शिकायची का नाही शिकायची, मी एवढं सांग बरं एकदा. का ढोरं वळायचे? गुरुजी, अहो मी तुमची मजाक करू लागलो. तुम्ही काय करा, याला रटे दे जा. हां, आमचा बाप आम्हाला शाळेत टाकावर आमच्या बापानं मास्तरला सांगितलं होतं की याचे फक्त हाडकं ठेवा. हां, तसं मी तुम्हाला सांगतो की याचे फक्त हाडकं ठेवा. याला झपकी दे जा. याला किती अवघड प्रश्न विचारायचा. हे निव्वळ घरी अभ्यास करत नाही, शाळेत अभ्यास करत नाही, निव्वळ टुकारपणा करते. ते बंटे आणि हे शाळा सुटली दप्तर फेकून देतात आणि जे बोंबलत जाऊन इकडं तिकडं जाऊन फिरत बसतात का नाही, तुम्ही याला झपकी दे जा. नाही सरपंच साहेब, मी पण तसं विनाकारण कोणाला मारत नाही. जराशी माही बी चूक झाली. जरासं मॅडमचा राग बी मी याच्यावर काढला. काय झालं, याने कविता म्हणली आई वडिलावर. याचा काही दोष नाही बिचारायचा. पण ती काय झालं, कविता म्हणली, मग मॅडमनं काढला गळा. आता मॅडमची काल पहिलीच पोस्टिंग होती. मॅडम म्हणजे माझ्या मिसेस येतात. काल त्याचा पहिला दिवस होता. मग यानं ती कविता म्हणली म्हणून मॅडमनं गळा काढला की मग आमच्या दोघांचं इथंच भांडण निघलं. ते काय झालं, थोडं माया बी डोक्यात जरासा राग होता. की जरासं माझं बी चुकलं. मी बियाला मारायला नव्हतं पाहिजे. मी बियाला जराशी अवघड प्रश्न विचारले, काय हरकत नाही. तसं आहे, जरा हुशार आहे. एवढं काही गाडव नाही तुमचा गणेश. जा मा बाळा, बस बरं मा, जा त्याच्यावर जाऊन बस, जा. आता कशी लाईनीवर आले? लेकराला शिकवायचं म्हणल्यावर 1-2 चापड हाणाच लागत असते. ती आपल्याकडून पूर्णपणे मोकळी घे. तुम्ही त्याला झपकी दे जा. कोणी तक्रार घेऊन येणार नाही, काही नाही. त्याच्यावर विशेष लक्ष ठेवा जा. हां, त्यानं काही खोड्या केल्या तर मला फोन करा जा. आलं का लक्षात सर? हां, कारण कसं आहे, आजकाल काय लेकराला मारायचं नाही म्हणून लेकरं टिंगारले. अर्धे लेकरं वाया गेले. मास्तरचं ऐकणं तर मास्तरणीचं ऐकणं तर घरी मायबापाचं ऐकणं तर नुसता मोबाईल फोन पाहिजे आणि त्यात बॅलेन्स पाहिजे आणि ते कोणतं गोपजी का पोपजी ते पोपजी गेम पाहिजे बस. बाकी त्या काही घेणं नाही. हे दोघंही टुकार झाले. हे दोघं घरी आले की नुसतं पुस्तक दप्तर फेकून देते. आमचा गण्या अभ्यासाच्या मायचा पत्ता नाही. हां, वावरात चाल म्हणलं मायाचं, एखादी ढोराला पाणी पाज म्हणलं, एखादी गावाला जायचं असली, एखादी ग्रामपंचायतची मीटिंग असली, ते बिलकुल काम करत नाही. ते बिंदास मारत झाले. त्याचं काय कोणी काय येणार नाही. तसं नाही सरपंच साहेब, विनाकारण मीही मारत नाही. कारण मी अभ्यास घेत असतो लेकरायचा. मलाही वाटते लेकरं शिकाव. मी ते नेहमी सांगत असतो की तुमचे आईवडील शेतात कष्ट करतात, राबतात. हां, काही त्याची बी काही स्वप्न येते की तुम्ही साहेब व्हावं, तुम्ही नोकरी लागाव, तुम्ही 4 पैसे कमवावं, आईवडिला सुखात ठेवावं. हे ते नेहमी सांगत असतो मी. पण काय करावं, लेकर ऐकतच नाही ते. हे चहा घेऊ बसा. नाही, चहा नका. माझी ग्रामपंचायतची मासिक मीटिंग आहे आता. हां, गावात ते नळ योजना वगैरे, काही ते शौचालय वगैरे बांधायचे, गावचा थोडा विकास करायचा. अजून काही घरकुलं येतं, ते घरकुलाची लिस्ट आहे.
ते आता गोरगरिबाची कामं करावं लागतात. हां अहो आमची एक समस्या आमच्या शाळेची ती बी जरा पहा. ते आमच्या शाळेच्या 2 खोल्या जराशा त्या पडाय झाल्या, त्याची जरासं नूतनीकरणासाठी काहीतरी जरासं करा जरासं. हो जरा भेटा तुमच्या पद्धतीनं काय काय काही फंड वगैरे घेता येईल का, काही हे करता येईल का? नाही नाही 100% बघतो, 100% पाहतो. तर तुमच्या 2 रूमसाठी तसं शासनाकडे पाठपुरावा वेळोवेळी करतो मी, काही त्याचं काही प्रॉब्लेम नाही. मागच्याच याच्यामध्ये तुमच्या याला संडास वगैरे आपण ते दिले ना सगळं, ते CCTV कॅमेरे वगैरे दिले. हां नाही करू ते करू, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. बरं गुरुजी येतो मी आता. तुम्ही जरा गण्यावर विशेष लक्ष ठेवा. हो आणि त्याच्याकडून जरा कडक अभ्यास घेत जा. कसं आहे एकुलतं एक हे आहे वावर आहे आमच्याकडे 40 एकर आहे वावर. पण कसं आहे लागली नोकरी तर बरं, सरकारी नोकरी कुठून ऐका लागली. आता शेतीत तुम्हाला माहिती काही परवडणं, पाऊस वेळेवर पडणं, इकून तिकून पडला ते पिकणं, पिकलं ते विकणं, लाईट राहणं, काय आता सगळे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम येते हे का नाही. हां त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावर असं विशेष लक्ष ठेवा. आणि त्या बंट्यावर बी लक्ष ठेवा. त्याची बी माय बाप गरीब येतं, लोकांच्या रोज मजुरीने जातात, ते बी कुठे लागलं पाहिजे. आलं का लक्षात सर? बरं येतो मी. राम राम. राम 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 राम. हां गणेशराव, तुम्हाला झपकी द्यायची परवानगी मिळाली आता. हां नाही तसा विनाकारण झपकी देणार नाही मी. बरं तुम्ही काय करा आता, पुस्तकं वाचत बसा आता. आलं का लक्षात? हां